हा कोवळा दुधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। देठा आणि सालं काढून घेऊ। दुधीची ही सालं टाकून न देता आपल्याला या सालांचा ठेचा बनवायचा आहे। 1 टेबलस्पून तेल घालून दुधीची सालं लो टू मीडियम फ्लेम वरती परतवून घेऊ। आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालून परतवून घेऊ। यामध्ये जिरे आणि कोथिंबीर घालून परतवून घेऊ। असे डाग पडेपर्यंत दुधीची सालं परतवून घ्यायची आहेत, म्हणजे यातला कच्चेपणा निघून जातो आणि टेस्ट छान लागते। 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजून सालं काढलेले आहेत। 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, परतवलेली दुधीची सालं। असं कच्चा लसूण घातल्यामुळे ठेच्याला मस्त खमंग टेस्ट येते। चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सर फिरवून घेऊ। मस्त झणझणीत खमंग ठेचा तयार झालेला आहे। हा ठेचा वापरून भात कसा बनवायचा ते पाहूया। भातामध्ये चवीप्रमाणे मीठ, आवडीप्रमाणे डाळवट, ठेचा आणि मोहरी, जिरं, कोथिंबीर, कढीपत्त्याची फोडणी करून घेतलेली आहे। गरमागरम फोडणी घालून मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे वेगवेगळ्या चटण्या आणि लोणचे मिक्स करून आंध्रामध्ये भात खाल्ला जातो। मस्त टेस्टी खमंग दुधीच्या ठेच्याचा भात तयार झालेला आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।